हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड युनिटमधला जो फोर्थ चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड ह्याची सुरुवात केलेली आहे. ओके, त्याचं इंट्रोडक्शन, देन इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला, तसंच अल्फ्रेड मार्शल यांनी इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडच्या काही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, तो म्हणजे प्राईस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. त्यामध्ये बघा, price elasticity of demand is the degree of responsiveness of quantity demanded of a commodity to a change in its price, other demand determinants remaining constant. प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांडमध्ये काय काय येतात, कोणते पॉईंट येतात ते त्यांनी म्हटलेत. मग बघा, त्यांनी पहिला म्हटलं आहे परफेक्टली इलॅस्टिक डिमांड, सेकंड आहे परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड, थर्ड आहे रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड, फोर्थ आहे रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड, अँड फिफ्थ आहे युनिटरी इलॅस्टिक डिमांड. ओके, मग त्यापैकी आपण पहिला बघू परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. त्यामध्ये बघा, अँड एंडलेस डिमांड ॲट द गिवन प्राईस इज द केस ऑफ परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. वेन ॲट अ गिवन प्राईस अँड इन्फिनिट अमाऊंट ऑफ क्वांटिटी इज demanded, then demand is said to be perfectly elastic. Perfectly elastic demand means चांगल्या प्रकारे लवचिक मागणी. ओके, मग ह्यामध्ये ते काय म्हणतात की दिलेल्या प्राईसची एंडलेस डिमांड ही परफेक्टली इलॅस्टिक डिमांड असते. जेव्हा दिलेल्या प्राईसवर डिमांड केली जाते तेव्हा डिमांड ही कम्प्लिटली परफेक्टली इलॅस्टिक असल्याचं म्हटलं जातं. काय म्हटलं आहे त्यांनी बघा, परत सांगते, दिलेल्या प्राईसची एंडलेस डिमांड ही परफेक्टली इलॅस्टिक असते. जेव्हा दिलेल्या प्राईजवर त्यांनी जी दिलेली प्राईस असते त्या प्राईसवर जेव्हा डिमांड केली जाते तेव्हा ती फुल्ली परफेक्टली इलॅस्टिक असल्याचं म्हटलं जातं. तसंच त्यांनी खाली परफेक्टली इलॅस्टिकची डायग्राम दिलेली आहे बघा. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे, show that when there is slight change in price, almost negligible, but the quantity demanded increase from OQ to OQ1, then demand curve is perfectly elastic. Demand curve is a horizontal straight line parallel to x axis. म्हणजेच काय, तर जेव्हा प्राईसमध्ये अगदी कमी चेंजेस केले जातात बट डिमांड केलेल्या प्रमाणात OQ टू OQ1 पर्यंत वाढ होते तेव्हा डिमांड कर्व एकदम परफेक्टली इलॅस्टिक असते. ओके, हा त्यांनी सेकंड नंबरचा पॉईंट दिला आहे बघा, परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड. त्यामध्ये बघा, वेन अ चेंज इन प्राईस हॅज नो इफेक्ट ऑन क्वांटिटी डिमांडेड, डिमांड रिमेन्स कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. हिअर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज 0, EP इज इक्वल टू 0. आपण पहिला जो पॉईंट बघितला तो परफेक्टली इलॅस्टिक डिमांड हा बघितला. आता सेकंड त्यांनी काय म्हटलं आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड, म्हणजे जे इलॅस्टिक डिमांडच्या अपोजिट. ओके, मग ह्यामध्ये त्यांनी परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारे तटस्थ मागणी, आणि परफेक्टली इलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारे लवचिक मागणी. ओके, हा डिफरंट आहे. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की जेव्हा प्राईजमध्ये चेंजेस केला, म्हणजे जर प्राईजमध्ये चेंजेस केला तर डिमांड केलेल्या प्रमाणात काहीही अफेक्ट होत नाही. डिमांड कॉन्स्टंट राहते, म्हणजे कॉन्स्टंट मीन्स स्थिर, म्हणजे डिमांड असते ती कॉन्स्टंट राहते. मीन्स परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड अँड इलॅस्टिक ऑफ डिमांड इज 0. ओके, म्हणजे आपण जर एखाद्या प्राईजमध्ये म्हणजे एखाद्या वस्तूच्या प्राईजमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंज केले, कमी जास्त जर ती प्राईस केली तर त्याचा इफेक्ट हा डिमांडवर होत नसतो. उलट जी डिमांड असते ती कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते. ओके, खाली त्यांनी डायग्राम दिलेली आहे परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांडची. ओके, आणि खाली त्यांनी म्हटलं आहे बघा, शो दॅट वेन प्राईस ऑफ अ कमोडिटी राईज फ्रॉम OP टू OP1 टू फेल फ्रॉम OP1 टू OP, the total quantity demanded remains constant. OQ. Demand curve is a vertical straight line parallel to y axis. ओके, म्हणजेच जेव्हा वस्तूची प्राईस OP1 पर्यंत वाढते
किंवा OP1 टू OP पर्यंत कमी होते तेव्हा डिमांड केलेली टोटल अमाऊंट ही कॉन्स्टंट होते. ओके. त्यानंतर आपण थर्ड पॉईंट बघू, तो म्हणजे रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड. ओके. रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांडमध्ये बघा, when a small change in price brings about more than proportionate change in quantity demanded, then demand is said to be relatively elastic. म्हणजेच काय, रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड मीन्स तुलनेने लवचिक मागणी. ओके. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, जेव्हा प्राईस स्मॉल डिमांडच्या प्रमाणात किंवा प्रमाणानुसार चेंजेस घडवून आणतात तेव्हा डिमांड इलॅस्टिक असल्याचं म्हटलं जातं. काय म्हटले त्यांनी, की जेव्हा प्राइजेसमध्ये स्मॉल चेंजेस किंवा जेव्हा प्राईस स्मॉल डिमांडच्या प्रमाणात किंवा प्रमाणानुसार ज्या काही म्हणजे डिमांड कशी आहे त्यावर ते डिपेंड असतं. मग स्मॉल डिमांडच्या प्रमाणानुसार जेव्हा चेंजेस घडवून आणले जातात तेव्हा डिमांड इलॅस्टिक असल्याचं म्हटलं जातं. ओके. तसंच त्यांनी डायग्राम दिलेली आहे बघा रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांडची, आणि खाली त्यांनी म्हटलं आहे, शो दॅट वेन प्राईस ऑफ अ कमोडिटी फॉल्स OP to OP1 द डिमांड राईज फ्रॉम OQ to OQ1 which is relatively larger proportion to price. The demand curve is flatter, its slopes gradeful towards the x-axis. काय म्हटले त्यांनी, ग्रॅडफुल टुवर्ड्स द x-axis. म्हणजेच ते म्हणतात की एखाद्या वस्तूची प्राईस OP to OP1 पर्यंत कमी होते तेव्हा डिमांड OP to OP1 पर्यंत, जेव्हा म्हणजे एखाद्या वस्तूची प्राईस, एखाद्या प्रोडक्ट किंवा एखाद्या वस्तूची प्राईस जेव्हा OP to OP1 पर्यंत कमी होते तेव्हा, किंवा डिमांड जी असते ती OP to OP1 पर्यंत कमी होते, प्राईस किंवा डिमांड जे काही असेल ते OP to OP1 पर्यंत कमी होते, जे प्राईसच्या कंपॅरिझनमध्ये मोठ्या प्रमाणात असतं, असं त्यांनी ह्यामध्ये म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट बघा, रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड. आधी आपण काय बघितलं, वरचा पॉईंट बघा थर्ड, रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड आहे, आणि आता त्याने म्हटलं आहे रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड. त्यामध्ये बघा, वेन अ ग्रेटर चेंज इन प्राईस ब्रिंग्स अबाउट लेस देन प्रपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड, देन डिमांड इज सेड टू बी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. म्हणजेच काय, रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे तुलनेने तटस्थ मागणी. रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, तुलनेने लवचिक मागणी, आणि इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, तटस्थ मागणी. मग ह्यामध्ये काय म्हणतायत ते, की जेव्हा प्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस केला जातो तेव्हा डिमांडच्या प्रमाणात पण चेंजेस होतो, तर डिमांड ही कॉन्स्टंट म्हणजे स्थिर नसते. काय म्हणतायत ते ह्यामध्ये, की जेव्हा प्राईसमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस केला जातो तेव्हा डिमांडच्या प्रमाणात पण चेंजेस होतो, आणि जी डिमांड असते ही कॉन्स्टंट नसते म्हणजे स्थिर नसते. बघा त्याने तेच म्हटलं आहे, वेन अ ग्रेटर चेंज इन प्राईस ब्रिंग्स अबाउट लेस देन प्रपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड, देन डिमांड इज सेड टू बी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. ओके. म्हणजे ती डिमांड ही कॉन्स्टंट स्थिर नसते. पुढे त्यांनी डायग्राम दिली आहे बघा रिलेटिव्हली इनइलॅस्टिकची, आणि खाली त्यांनी म्हटलं आहे, शो दॅट वेन प्राईस ऑफ अ कमोडिटी फॉल्स फ्रॉम OP to OP1 द डिमांड राईज फ्रॉम OQ to OQ1 विच इज रिलेटिव्हली स्मॉलर इन प्रपोर्शन टू प्राईस. दिस इज ऑल्सो व्हेरी रिअलिस्टिक कन्सेप्ट्स. म्हणजेच काय, त्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, की जेव्हा वस्तूची प्राईस OP1 पर्यंत वाढते किंवा OP1 to OP पर्यंत कमी होते तेव्हा डिमांड केलेली टोटल अमाऊंट ही कॉन्स्टंट होते म्हणजे स्थिर होते. कधी होते, जेव्हा वस्तूची प्राईस ही OP1 पर्यंत वाढते किंवा OP1 to OP पर्यंत कमी होते तेव्हा टोटल अमाऊंट जी असते ती कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते. ओके. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आहे बघा, युनिटरी इलॅस्टिक डिमांड. त्यामध्ये बघा,
when a change in price brings about exactly the same proportion change in quantity demanded, then demand is said to be unitary elastic. म्हणजेच काय, युनिटरी इलॅस्टिक डिमांड म्हणजे काय, एक समान लवचिक मागणी म्हणजेच युनिटरी इलॅस्टिक डिमांड. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की जेव्हा किमतीत चेंज केल्याने डिमांडच्या प्रमाणात सेम चेंज घडतात, तर डिमांड ही युनिटरी इलॅस्टिक डिमांड असल्याचं म्हटलं जातं. कधी म्हटलं जातं, जेव्हा किमतीत चेंज केल्याने डिमांडच्या प्रमाणात सेम चेंज घडतात, म्हणजे किमतीमध्ये प्राईजमध्ये चेंज झाला की डिमांडमध्ये पण सेम चेंज होतो किंवा सेम चेंज आपोआप घडत जातो, तेव्हा ही युनिटरी इलॅस्टिक डिमांड आहे असं म्हटलं जातं. खाली त्यांनी डायग्राम दिली बघा युनिटरी इलॅस्टिक डिमांडची, आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे बघा, शो दॅट when price of a commodity falls from OP to OP1, the demand for it expands exactly proportionately from OQ to OQ1. Here the demand curve slopes downward uniformly. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या वस्तूची प्राईस ही OP to OP1 पर्यंत कमी होते, तेव्हा त्याची डिमांड OP to OP1 अगदी कमी म्हणजे प्रमाणात वाढत जाते. ओके, तसंच डिमांड कर्वे स्लॉप्स डाऊनवर्ड युनिफॉर्मली अँड धिस डिमांड कर्वे इज ऑल्सो कॉल्ड रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, त्याला रेक्टँग्युलर हायपरबोला असं सुद्धा म्हणतात. ओके, मग हे झाले तुमचे प्राईस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. हे एकूण 5 पॉईंट आहेत. जर तुम्ही हे 5 पॉईंट ऑब्झर्व केले असेल तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं त्यांनी म्हटलं आहे परफेक्टली इलॅस्टिक डिमांड, दुसरं त्यांनी म्हटलं आहे परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड, तसंच त्यांनी तिसरं पण बघा रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड, फोर्थ आहे रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड, आणि पाचवं आहे ते म्हणजे युनिटरी इलॅस्टिक डिमांड. ओके, म्हणजे एक्सप्लेनेशन जर तुम्ही बघाल तर थोडंफार सेम आहे, फक्त त्यांनी थोडंसं अपोजिट चेंजेस केलेले आहेत. ओके, थँक्यू.